नमस्कार मित्रांनो, अजिंक्यच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण श्रावण महिन्याची जी स्पेशल डिश असते व्हेज बिर्याणी ती आपण सुरू करतोय। ती तुमच्यापर्यंत प्रॉपर स्टेप बाय स्टेप आपण रेसिपी तुम्हाला दाखवतोय। त्यामध्ये आपण एक अर्धा ते पाऊण तासापूर्वी जो राईस आपला आहे मोठा लांबडा रुचीभोग 9 नंबर, तर हा राईस आपण एक पाऊण तासापासून भिजत घातलेला आहे। आणि त्याचबरोबर आपण इकडं पाणी ठेवलेलं आहे गरम करायला राईस शिजवण्यासाठी। राईस शिजवण्यासाठी 1 किलोच्या हिश्श्यानं 4 लिटर पाणी ह्या हिशोबाने तुम्ही पाणी गरम करू शकता। तेवढ्या हिशोबाने तुम्हाला स्टीम राईस काढता येईल अशा पद्धतीने आपण केलेला आहे। त्याबरोबर आपण कांदा कापलेला आहे, कसा कापायचा ते तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे। आणि त्याबरोबर आपण कांदा फ्राय कसा करायचा, जी सगळ्यात महत्त्वाची व्हेज बिर्याणीच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा जो कांदा कापायचा आयटम आहे तो आपण। तर आपण राईस गरम ठेवला, त्यानंतरच्या प्रोसेसमध्ये 3 ते 4 प्रमाणात खडे मसाले टाकायचे। खडे मसाले, मोठं मीठ, तुम्हाला पाहिजे असेल तर आपण त्यामध्ये कोथिंबीर पुदिना टाकू शकतो, पण नंतर टाकलं तरी चालतंय। आपण त्याबरोबर कांदा फ्राय करण्यासाठी आपण कटिंग एकदम बारीक असं केलेलं आहे आणि एकसारखं कटिंग केलेलं आहे। आणि हे कटिंग तुम्हाला थोडा वेळ ठेवून नंतर त्याचा फ्राय करण्यासाठी तेल गरम करून कांदा फ्राय करायचा। त्याला आपण बिरिस्ता पण म्हणतो। हा बिरिस्ता बिर्याणीसाठी सगळ्यात महत्त्वाचा का हे आपण थोड्या वेळाने सांगतो। व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितला, प्रॉपर बिर्याणी तुम्हाला व्यवस्थित शिकायला मिळेल आणि तुम्हाला ती घरी करा। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, कारण ट्रिक्स आणि ज्या काही टिप्स देतोय त्या तुमच्या लक्षात याव्यात आणि शेवटपर्यंत बिर्याणी टेस्टी आणि ओरिजिनल परफेक्ट फ्लेवर व्यवस्थित यावा यासाठी मी तुम्हाला सांगतोय की आपला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। तर त्यामध्ये आपण काय केलंय, आपण कांदा फ्राय केलाय, पण कुठलाही काळा न होता एकदम ब्राऊन कलरमध्ये कांदा आपण फ्राय केला। हे बघा, तुमच्या हे लक्षात आले असेल की कांदा एकदम असा न जळल्यासारखा झालाय, ब्राउनी आहे। थोड्या वेळानं तेलातनं काढल्यामुळे अजून परत कलर चेंज होतो, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। आपण व्हेज बिर्याणीसाठी 5 ते 6 प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये महत्त्वाचं बीन्स, गाजर, फ्लावर, वाटाणा, मॅप्को वाटाणा आणि पनीर, आणि याबरोबर आपण बटाटा घेतला। यामध्ये फ्राय काय करायचं सांगतो। बीन्स, गाजर, फ्लावर आणि बटाटा हेच आयटम फ्राय करायचे आणि डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये आपण हे बाकीचं टाकतोय। ओके, आपण एक एक करून भाज्या फ्राय करतोय। यामध्ये काही टिप्स आहेत त्या सांगतो। तर भाज्या फ्राय करते वेळी जास्त बॉईल करायची नाही, एकदम मीडियम 50-60% झाली की भाजी घ्यायची आहे, बाहेर काढायची आहे, कारण आपणाला परत दम लावल्यानंतर ती भाजी व्यवस्थित होते। या व्यतिरिक्त काय आयडिया आहेत, तर या व्यतिरिक्त तुम्ही ह्या भाज्या बॉईल करू शकता आणि बॉईल करून सुद्धा तुम्ही ग्रेव्हीमध्ये वापरू शकता, म्हणजे ही दुसरी तुमच्यासाठी असलेली। तर पाणी उकळल्यानंतरच आपण राईस टाकतोय। राईस अर्धा ते पाऊण तास भिजवलाय, तुम्हाला आधी सांगितलंय। पाणी उकळल्यानंतरच आपण राईस टाकतोय, पाणी काढून राईस मधलं व्यवस्थित असा टाकून त्याला आपण शिजवून घेतोय। शिजवताना सुद्धा आपण 70 ते 75% आपण शिजवतो। बघा, सॉफ्ट हँड चेक करू शकतो आपण। राईस चेक करण्याची क्रिया काय, तर थोडंसं दाबून बघायचं। अशा पद्धतीने तुकडे जाणवले तर 70 ते 80% शिजलाय असं समजून आपण त्याला काढतोय। व्यवस्थित 70 ते 80 का म्हणतोय, कारण आपण पुन्हा दममध्ये त्याला पूर्ण शिजवतोय आणि दम सुद्धा आपला भरपूर वेळाचा असतो, दम लावण्याची क्रिया। अशा पद्धतीने पुढच्या स्टेपमध्ये आपण स्पेशली व्हेज बिर्याणीची ग्रेव्हीज केलेली आहे। ही ग्रेव्ही तुम्हाला कशी बनवली फक्त सांगतो। परत आपण ह्याचा व्हिडिओ नेक्स्ट आपण काही दिवसांनी त्याचा व्हिडिओ स्पेशल ग्रेव्हीचा करू, पण यामध्ये टाकलेले इंग्रेडियंट्स सांगतो। त्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, त्यानंतर आपण तीळ, जिरे, धने, त्यानंतर कोथिंबीर, पुदिना आणि अख्खे खडे मसाले 1-2-3 पीस ह्या हिशोबाने आपण त्यामध्ये सर्व टाकलेलं आहे। त्यानंतर पुढची प्रोसेस काय, तर आपण मेन व्हेज बिर्याणीच्या पूर्ण रेसिपीच्या ग्रेव्हीला घेतोय। ह्या ग्रेव्हीमध्ये आपण काय केलेलं आहे, तर यामधील ग्रेव्ही आपण ही जी बनवली ह्या ग्रेव्हीमधील ग्रेव्ही आपण कढईत घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये दही, कोकम आगळ,
आणि मिरची पूड, आणि तुम्ही काय एक्स्ट्रा टाकणार असाल तर तुमच्या हिशोबाने तुम्ही तिखट वगैरे भरपूर वाढवू शकता, तुम्हाला जसं पाहिजे तसं. पण ही ग्रेव्ही टेस्टी आणि जबरदस्त आपली आहे लागेल. आपण फ्राय केलेले व्हेजिटेबल्स आणि जे तुम्हाला सांगितलेत की हे नाही फ्राय केलेलं पनीर वगैरे छान लागतं ना, फ्राय नाही केलं तर ते आपण ह्या ग्रेव्हीमध्ये टाकतोय. प्युअर व्हेज डिश करणाऱ्यांच्यासाठी चांगली डिश आहे, टेस्टी आहे आणि वेगळ्याच प्रकारचा एक लेअर करून आपण व्हेज बिर्याणी करतो. तर मित्रांनो, ऑल ओव्हर सांगलीमध्ये आपण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी पोच घरपोच देतो सांगलीमध्ये. त्या व्यतिरिक्त आपण प्युअर व्हेज सोडलं तर नॉनव्हेजचा सुद्धा ऑर्डर घेतो, पण ते किचन किंवा तो भांड्यांचा जो सेट आहे तो पूर्ण वेगळा आहे. त्या पद्धतीने आपण तुम्हाला घरपोच ऑर्डर देऊ. माझा नंबर तुम्हाला सांगतो, 7020143001. अशा पद्धतीने तुम्ही फोन करून तुमची ऑर्डर बुक करू शकता आणि मी तुम्हाला ऑल ओव्हर सांगलीमध्ये अथवा मिरज असो तर तुम्हाला तिथंपर्यंत पोच करू शकतो ऑर्डर आपण. तर मित्रांनो, आपण फायनल स्टेपमध्ये येतोय. त्यावेळी आपल्याकडे हे सगळं साहित्य जवळ असणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण ज्या स्टेप बाय सगळं केलंय त्या व्यतिरिक्त कोथिंबीर चॉपिंग कटिंग, पुदिना आहे, तर त्यानंतर राईस आपण शिजवलायच, त्यानंतर आपण स्पेशली बिर्याणी मसाला केलाय तो आहे, त्यानंतर तूप घरगुती साजूक तूप आहे, रोज वॉटर आहे, कसुरी मेथी आहे, कलर आपण टाकणार असेल इच्छेनुसार तर कलर्स आहेत, तुपाचा इसेन्स सुद्धा आपल्याला मार्केटला मिळतो तो आपण टाकू शकतो, आणि इथं आपण कांदा फ्राय केलेला आहे. त्यानंतर पुढची स्टेप काय आहे तर तवा. पुढच्या स्टेपमध्ये आपण तवा ठेवतोय गॅसवरती, स्लो मध्ये तवा चालू करतोय आणि त्याच्यावरती आपण अशी ही हंडी आपण प्रॉपर घरपोच करतोय. अशीच पॅक केलेली हंडी ती तुम्हाला घरपोच मिळते, ती तुम्ही फक्त काढायची पद्धत सांगतो त्या पद्धतीने काढावी लागते. मग ही हंडी आपण गॅसवरती ठेवून आपल्या प्रोसेसला सुरू करतोय दम लावायच्या. पण बिर्याणीला सुरुवात करताना आपण 1 किलो राईस शिजवला होता, त्याचा 2.5 किलो होतोय. तो शिजलेला 2.5 किलो राईस मध्ये आपण एक 60% राईस खाली टाकतोय, जेणेकरून तो राईस आपल्याला व्यवस्थित काढता पण येईल आणि आपल्या व्हेजिटेबल बरोबर आपल्याला तो राईस सूट पण होईल. त्यानंतर आपण व्हेजिटेबल्स टाकतोय. आपण बनवलेली ग्रेव्ही, ती ग्रेव्ही आपण थरला लावतो. व्ह्यूज टायमिंग वाढत नाही. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, ह्या सेकंड लेअर नंतर आपण तूप टाकतोय साजूक, रोज वॉटर, इसेन्स तुपाचा, कसुरी मेथी, कांदा फ्राय, बिरिस्ता. तिसऱ्या स्टेपला आपला राईस येतोय तो आपण टाकलेला आहे. त्यानंतर आपण कलर टाकून घेतोय. तुम्ही अवेलेबल असतील तर करा, कस्टमरच्या तुमच्या खाण्याच्या पद्धतीनं आपण कलर ॲड केले. तर आपण स्पेशली आपण स्वतः बनवलेला बिर्याणी मसाला आहे जो उग्र स्मेल व्यवस्थित. परत एकदा आपण साजूक तूप घरगुती भरपूर टाकून घेतोय. पुन्हा एकदा आपण कसुरी मेथी टाकलेली आहे. त्यानंतर कोथिंबीर भरपूर. यानंतर आपण हे सगळं असं सुटसुट कांदा फ्राय टाकलेला आहे. हे ऑप्शनल, तुम्ही गुलाब पाकळ्या टाकू शकता, स्मेल याबरोबर छान असा येईल आणि एकदम वेगळा फ्लेवर त्याला. व्हेज बिर्याणीसाठी गार्निश आयटम सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आपण त्यानंतर आपण जे दम लावण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे
तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे दम लावू शकता. वरती पांढरं कापड टाकून त्याच्यावरती प्लेट झाकू शकता. आपण कस्टमरला किंवा आपण ज्या गेस्टना देणार आहे त्यांना वेल प्रोफेशनल पद्धत वाटण्यासाठी किंवा असण्यासाठी आतमधला कुठलीही वाफ बाहेर न येण्यासाठी आपण त्याला पूर्ण कव्हरअप करत आहोत. अशा पद्धतीने आपली व्हेज बिर्याणी, टेस्टी व्हेज बिर्याणी कशी असते ह्याचा एक पूर्ण अनुभव मी तुमच्यासमोर सांगितलेला आहे. ह्याच्यासोबत मालवणी व्हेज रस्सा तुम्हाला डिश सोबत पिण्यासाठी मिळतो आणि त्यासोबत तुम्हाला दही कांदा पण मिळतोय. त्यामुळे तुमची ही बिर्याणी मोठी लोक 6 आणि फॅमिली टाईप असेल तर 7 ते 8 लोक व्यवस्थित खातात. ही बिर्याणी काढायची कशी ही प्रोसेस मी प्रत्येक वेळी त्या कस्टमरांना सांगतो आणि ती प्रोसेस आपण पुढच्या वेळी सांगतोय तुम्हाला पुढच्या भागात. आपण असं पूर्ण कोटिंग करून घेतल्यानंतर याला व्यवस्थित झाकण लावतोय आणि तुम्हाला पण अशा वेगवेगळ्या डिशेस कोणत्या हव्यात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनेलला फॉलो करावं लागेल, सबस्क्राईब करून लाईक कंटिन्यू करावं लागेल, जेणेकरून मलाही त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यासारखं वाटून मी तुमच्यासमोर वेगवेगळ्या डिश देईन आणि चांगल्या देईन. बरं, तुम्हाला कोणती डिश हवी, वेगळी हवी ती तुमच्यासमोर मी सादर करण्यासाठी तयार आहे. अजिंक्यज किचन यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याबरोबर अशा पद्धतीने आपल्या किचनमध्ये कंटिन्यू ऑर्डर असतात, त्याही तुम्हाला वेगवेगळ्या डिशच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सादर